नमस्कार मंडळी, सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण गवारीची भाजी बनवतोय. त्याच पद्धतीची गवारीची भाजी खाऊन आणि बनवून सुद्धा आपल्याला कंटाळा आलेला असतो. म्हणून मग आज जरा वेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी बनवूयात. तर ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. चला मग ही गवारीची भाजी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. तर इथे मी पावशेर गावरान गवार घेतलेली आहे. तर बघा, गावरान गवार दिसायला अशी असते आणि ही जरा काटेरी असते. ही चवीला खूप छान लागती. आमच्याकडे तर फक्त हीच गावरान गवार खाल्ली जाते. तर आधी ही गवार आपल्याला निसून घ्यायची आहे. म्हणजेच काय तर शेंगाचं पुढचं आणि मागचं टोक काढून टाकायचं आणि शेंगाचे 2 ते 3 तुकडे करायचे. ही कोवळी गवार असल्यामुळं याला साईडच्या शिरा नाहीतर काय होतं, जर गवार निब्बर असली की त्याच्या शिरा काढून टाकाव्या लागतात. फार बारीकही याचे तुकडे करू नका. तर बघा, असे साधारण तुकडे करायचे. तर अशाच पद्धतीने मी बाकीची गवार निसून घेतलेली आहे. तर ही गवार आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता त्यानंतर गॅसवर जाडबुडाच्या कढईमध्ये पळीभर तेल घालायचं. तेल गरम झालं की ही गवार तेलामध्ये आधी परतून घ्यायची. 1-2 मिनिट गवार परतल्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि गवार अजून 1-2 मिनिट चांगली परतून घ्यायची. मीठ घातल्यामुळं गवारीला पाणी सुटून गवार जरा शिजली जाती. हवं तर तुम्ही यावर झाकण ठेवून पण याला वाफ घेऊ शकता. तर बघा, गवार आपली थोडीशी सॉफ्ट झाली आहे, म्हणजे थोडीशी शिजली आहे. तर गवार अशी शिजली की यामध्ये 1 छोटी वाटी बेसन पीठ घालून हे परतून घ्यायचं. बेसन पीठ घातल्यामुळे भाजी आपली खायला खूप खमंग लागती. गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवा, म्हणजे मग बेसन करपणार नाही. तर बारीक गॅसवर बेसन भाजल्याचा खमंग वास सुटेपर्यंत हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा, 3-4 मिनिट मी हे बेसन छान भाजून घेतलेलं आहे. तर याला छान सोनेरी रंग आलेला आहे आणि बेसन भाजल्याचा छान सुगंध सुद्धा सुटलेला आहे. आपली गवार पण शिजली आहे. आता काय करायचं, ही गवार एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर इथं मी अर्धी वाटी ताजं दही घेतलेलं आहे. यामध्ये काही पावडर मसाले घालूयात. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि हे दह्यामध्ये चांगलं मिक्स करायचं. दही चांगलं फेटून घ्यायचं. इथं तुम्ही तिखटाचं आणि मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या टेस्टनुसार. तर बघा, दह्यामध्ये मसाले चांगले मिक्स झालेले आहेत. आता गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल तापलं की फोडणीसाठी मोहरी घालायची. मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर यामध्ये जिरे आणि कढीपत्ता घालायचा. त्यानंतर 1 बारीक कापलेला कांदा घालायचा. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिट कांदा परतला की यामध्ये ते 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतल्या आहेत, ते यामध्ये घालते. तर लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आणि लसूण तांबूस होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हिरवी मिरची आणि लसूण परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स केले होते ते घालूयात आणि चांगलं मिक्स करूयात. दही घालताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवा, म्हणजे मग दही फाटणार नाही. तर ह्या दह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघा, 3-4 मिनिट हे चांगलं परतल्यानंतर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये साधारण वाटीभर पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आपण शेंगा परतताना पण मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेऊन मीठ घाला. आता गॅसची फ्लेम मोठी करून याला जरा उकळी येण्याची वाट पहा. तर बघा, याला चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये परतून घेतलेली गवार घालून मिक्स करूयात. आपण आधीच गवार बऱ्यापैकी शिजून घेतलेली आहे, त्यामुळे आता जास्त वेळ याला शिजवण्याची आवश्यकता नाही. झाकण ठेवून याला फक्त 2 मिनिट वाफ घेऊया. तर ही आपली वेगळ्या पद्धतीची गवारीची भाजी तयार झाली आहे. शेवटी आता कोथिंबीर घालून मिक्स करूयात. तर गवारीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने तर आपण बनवतच असतो. जरा माझ्या पद्धतीने एकदा ही गवारीची भाजी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. भाकरी, चपाती किंवा भात वरणाबरोबर तोंडी लावायला ही भाजी खूप भारी लागते. ही गवारीची भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. तसंच सुनीता लवांडेज किचनला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.